रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार. रामा ॲग्रोटेक बारामती ऑफिशियल यूट्यूब चॅनल सर्व शेतकरी बांधवांचं मी परणा तालुका प्रतिनिधी सय्यद शेख हार्दिक स्वागत करतोय. आज आपण आलो आहे केळीच्या प्लॉटवरती. तर ज्या प्रतिनिधींनी केळीसाठी मार्गदर्शन केलं प्रथम त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी परणा तालुका. तर आपण ह्या केळीला आपले रामा ॲग्रोटेकची पूर्ण प्रोडक्ट दिलेली होती. तर आपण दिल्यापासून केळीचा बुंदा, केळीचं पानाचं अंतर, केळीचा पोंगा हे सगळाच व्यवस्थित झाला आहे. तर आपण सध्या सुरुवातीला शेतकऱ्याची ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. उमेश कोळेकर. तर आपण आपल्या केळीसाठी आमचं गाव तालुका गाव खासापुरी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. जिल्हा धाराशिव. बरं, पहिल्यापासून आपल्या केळीला आपण रामा ॲग्रोटेकचं काय काय सोडलंय? तर सुरुवातीला तुम्हाला बायोसमृद्धी दिली. बायोसमृद्धी, बायोसमृद्धी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन. मला केळीची व्हरायटी कुठली आहे तुमची? जैन. जैन. किती एकर प्लॉट आपला? 2 एकर. किती एक महिने झाले केळीला आपल्या? आता 6वा चालू आहे महिना. म्हणजे 5 महिने. 5 महिने पूर्ण झाले, 6वा चालू आहे. बरं, आपलं बायोसमृद्धी केळी स्पेशल सोडल्यानंतर आपल्या केळीमध्ये काय काय बदल दिसला तुम्हाला? नाही, बदल चांगला झाला. म्हणजे काळोखी आले, पानाचा अंतर, बुंदा. बरं, आपण रामा कॅल्शियम नायट्रेट आपण तुम्हाला दिलं होतं 2 केळं सोडायला 2 एकराला. आपली 2124 रुपये ती. तर आपलं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन दिल्यापासून आपला पोंगा कुठं थांबला का हो साहेब? पोंगा नाही थांबला. कुठं थांबला नाही. आणखीपर्यंत आपला पोंगा कुठं अडकलेला नाही, जसा आहे तसा चालू आहे. पण आपल्या केळीच्या पानाचं मधलं अंतर कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं की अंतर एकदम व्यवस्थित. बुंदा कसा वाटतंय? बुंदा मस्त. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं आपल्याला प्रोडक्टमधनं रिझल्ट भेटलाय का? भेटला की. बरं बरं, ठीक आहे. बरं, आपण ह्याच्यामध्ये अगोदर कलिंगड लावलेलं होतं. हो, लावलं. तुम्ही कलिंगड आंतरपीक घेतलंय का? घेतलं. काय घेतलं होतं? कलिंगड. किती निघाल कलिंगड ह्यामधून? कलिंगड चांगलं निघलं भरपूर. किती झालं? किती टन निघला आपल्या एवढ्या? म्हणजे समजा किती, 2.25 एकर म्हणा, 40-45 टन निघलं. 40-45 टन आपलं 2.25 एकरात कलिंगड त्याला निघालं. उत्पन्न वापरले आपली. तर आपण कलिंगडसाठी काय काय सोडलेलं आहे? तुम्हाला बायोसमृद्धी बायोसमृद्धी दिलतं, एकदम. सुरुवातीला ज्ञानशक्ती दिलतं, ज्ञानशक्ती. तुम्हाला फवारण्यासाठी रामा मॅजिक दिलतं, मायक्रोन्यूटन ही दिलतं तुम्हाला, दिलतं. मोदक दिलतं. आणि फॉस्फरिक ऍसिड तर तुम्ही कंटिन्यू 8 दिवसाला सोडतायच. फॉस्फरिक. हा, तुम्हाला बॉक्स बी द्यायचा आहे, पण बॉक्स सध्या नसल्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण द्यायला चालू आहे. तर आपण बायोसमृद्धी सोडल्यापासून आपल्या कलिंगडचा पाला कसा झालता हो? एकदम डार्क हिरवागार. झाला. हा, आणि दुसरी गोष्ट आपण बायोसृष्टी बी सोडलं होतं. तर साईज मध्ये तुम्हाला काय वाटलं कलिंगडच्या? साईज चांगली झाली ना. चांगली झाली. कितीपर्यंत साईज गेली ती आपली? 5-6 किलोपर्यंत गेली. 5-6 किलोपर्यंत जाईल. तर आपलं एकदमच किती दिवसात प्लॉट गेला आपला कलिंगडचा? आपलं 2-3 दिवसात गेला. सगळा प्लॉट एकदम तुटला असता 2-3 दिवसात गेला. बरं, आता केळीमध्ये तुम्हाला जसं आपलं ज्ञानशक्ती, आपलं बायोसमृद्धी केळी स्पेशल सोडल्यापासून तुम्हाला ह्यात काय काय बदल वाटला आणि कसा वाटला थोडं सांगा आम्हाला. हा बघ बुंदा. शेतकरी मित्रांनो, आपलं बायोसमृद्धी केळी स्पेशल सोडल्यापासून तर बुंद्याची साईज बघू शकता तुम्ही. आणि असा विषय नाही की एका ठिकाणी सगळ्याच प्लॉटमध्ये सगळा सेम साईजमध्ये असा बुंदा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पानाचं अंतर जवळजवळ 1 ईदभरचं अंतर आहे. आणि पूर्ण पानात तसंच आहे, कुठलंच पान असं कमी जास्त नाही, एकदम मस्त. आणि वरी पुढं तुम्ही पोंगा बी बघू शकताय, एकदम कुठं अडकलेला नाही, काय नाही, कुठं पान करपलेला, एकदम सरळ स्ट्रेट पोंगा आहे आपला. ही फक्त बायोसमृद्धी केळी स्पेशलची कामाला आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं रूट मॅजिक. आता ह्याला मागं ह्याच्यात मल्चिंग होतं, आता ह्याच्यात जर उकरलं तर ह्याच्यात नूडल्ससारखी मुळी आहे. एवढ्या प्रमाणात आपल्या केळीला मुळी ह्यांच्या. तर आपण थोडं उकरूवी, तुम्हाला मुळी दाखवतो मी. आता साहेबांना मला फोन केला होता त्यावेळेस मल्चिंग काढायच्या टायमाला, त्यावेळेस त्यांना मुळी बघा कसं काय म्हणले. ह्या ही मुळी, ही फक्त रूट मॅजिकची, रामा रूट मॅजिकची कामाला आहे. ही एवढी बोधात मुळी. आता सध्या आपल्या परांडा तालुक्यात, मराठवाड्यात 42-44 टेम्परेचर आहे. एवढ्या टेम्परेचरमुळे ही एवढी मुळी खतरनाक. ही मुळी म्हणजे फक्त बायोसमृद्धी केळी स्पेशल आणि रूट मॅजिकची कामाला आहे. तर साहेब, आपण फॉस्फरिक सोडल्यापासून आपल्या केळीचा बुंदा कसा काय झालाय? आपल्या फॉस्फरिक सोडलाय आपण. कसं वाटतं तुम्हाला? बुंदा वगैरे चांगला व्यवस्थित आहे. कसं वाटतं बुंदा वगैरे? बुंदा वगैरे व्यवस्थित आहे सध्या. केळीचं पीक तुम्ही किती वर्षापासून घेता? पहिल्याच वर्षी. पहिल्या वर्षी यांच्या रामा ॲग्रोटेकच्या मार्गदर्शनाखाली, सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात कशी केली तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? सुरुवात तर चांगली सध्या. कलिंगडातून किती उत्पन्न निघला? म्हणजे खर्च प्लस निघाला केळीतला काय?
निघला ना किती लाखात झालं साधारण? किती लाखाचं झालं काय मागायला येणार ना आम्ही 7-8 लाख जे आहे ते सांगा कारण कसं आता आपल्याला महत्वाचं आंतरपीक चांगलं. आंतरपीक घेऊन आपल्याला किती नफा आणि किती तोटा झाला हे सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांसमोर काढायचं सांगायचे ते आंतरपीक घेऊन 8 लाख रुपये कमवून आता केळी बोनस मध्ये तुमची. हा म्हणजे, बरं एवढं 8-10 लाख रुपये आपण घेऊन आता तुमची केळी तुमच्या मनासारखी आहे का कशी आहे? नाही चांगली बा इतर एरिया तुम्ही बाकीच्या केळ्या बघताय मित्रांच्या बघताय ज्यांना स्पेशल केळीच लावली त्यांच्या बघताय त्यांच्यापेक्षा आपली केळी कशी आहे? नाही, आपली चांगली त्याची. सगळ्यापेक्षा चांगलीच आता आहे. सगळं चांगलं आहे. आता आपल्या भागात जे शेतकरी आहेत पाणा तालुक्यात त्यांना तुमचा सल्ला काय असू शकतो आपल्या औषधाबद्दल? नाही त्यांनी वापरावं हे औषध विश्वास रामायण ठेवून वापरा. विश्वास ठेवून तुमच्याकडे वापरावं. केंड ड्रम वगैरे घेऊन आले विश्वास बसला होता का तुमचा? हे केंडा तेवढी ताकद असेल. मी जास्त आमचा ओळख असल्यामुळे आम्ही गेलो. सुरुवातीला तुम्हाला काय वाटलं आयला मी सांगतोय खरं हे तुम्हाला सांगत होतं. पण तुम्हाला वाटत होतं की बाबा वाटत ह्याचा होतं रिझल्ट याला असा हे येईल असं पण तुम्हाला बघा, याला 50 किलोचं पोतं लागतंय आणि ही कॅन्ड देते तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर चांगलं आहे. पोत्यापेक्षा कॅन्डात ताकद चांगली ताकद आहे. ताकद आहे केंडात. आता तुम्हाला विश्वास आहे का आपल्या केंडावर विश्वास आहे का की बाबा सोडल्यावर त्याचा काही ना काही फायदा होत आहे ती का? वेळ जरी असली तरी सुरुवातीला माणूस प्रॅक्टिकली घेतो, वापरून बघतो. नाही बघतो ना तसं वापरून बघितलं. बघितलंय ना. आता इथून पुढे तुम्ही वापरणार आहात केळीला वापरणार आहे 100% वापरणार आहात. 100% आता पर्यंत यांच्या टायमाला प्रत्येक वेळेस तुमचं उत्पादन वाढणारच आहे ह्यामध्ये वापरल्यानंतर. आपला खास सल्ला मला सांगा आपल्या बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी की बाबा उत्पन्न कसं आहे आपलं प्रोडक्ट? प्रोडक्ट चांगलं आहे ना. नंबर एक नाही आपल्या काय करायचं ज्या शेतकरी वापरत नाहीत की काय खरं नाही म्हणतात केंडाचं त्यांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा की बाबा या केंडात त्यांनी काय आहे? वापरून बघावं. हा वापरून बघायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे? बघायला प्लॉट यावं आपलं कुठला पत्ता कुठला आपला खासापुरी आहे की नाही हा. आपलं जवळ रोडचं प्लॉट आपला बघायला यायला काय अडचण नाही. नाही नाही अडचण नाही काय. शेतकरी मित्रांनो आपण आता ह्याचा सुरुवातीला एक व्हिडिओ घेतलेला आहे आपण ज्यावेळेस ह्याची वेन चालू होईल त्यावेळेस आपण ह्याचा एक व्हिडिओ घेणार आहोत पुढील दुसऱ्या भागात आपण ह्याचा एक व्हिडिओ आणखी एक घेणार आहोत तर नमस्कार रामकृष्ण हरी. वापरून.